हॅलो, गुड मॉर्निंग. आणि मी निघाली होती ऑफिसला जायला आणि मला माहीत नाही मी खाली बघून का चालत होती, काय होतं पडलेलं किंवा काय झालं. आणि मग मी आली ट्रेन पकडून CSTला. आणि CSTला आज थोडं टाईमावर पोचवलं होतं ट्रेननी, म्हणून थोडी खुश होती. आणि वातावरण पण थोडं थंड होतं, कारण की असं वाटत होतं पाऊस येणार आहे. आणि जसे मी पुढे जाते तर पावसाचं एकदम वातावरण होतं, पण पाऊस एकदम थोडं थोडं आला. तुम्हाला दिसत पण नसेल, रोडवर पडून गेला आहे एकदम थोडासा. मग काय ऑफिसमध्ये गेली, पार्सल घेऊन आली होती येताना मेंदूवडा आणि हे सांबारची पिशवी. माझ्याकडून नीट बसलीच जात नव्हती, म्हणजे ठेवलीच जात नव्हती, ठेवते तर पडत होती. आणि मला उठून कप घ्यायचा आला होता कंटाळा, कारण की भूक खूप लागलेली. म्हणून मी जसा वडा घेतला आणि वडा एकदम गरम होता आणि माझा हात भाजला, पण भूक खूप लागलेली म्हणून मी एक बाईट खाऊन घेतला. आणि जसं मी खाल्लं ना, हा पोटात असं भारी वाटलं ना, कारण की एकतर मी घरून काही खाऊन नव्हती आली, म्हणून खूप भूक लागलेली. मग संध्याकाळी ऑफिसवरून लॉग आउट घेतला आणि मी निघाली टॅक्सी पकडून ट्रेन पकडायला. आणि हा अंकल जो आहे ना, गल्लीमधून घेऊन चाललेला टॅक्सी, कारण की आम्हाला जे बाहेरचे सिग्नल लागतात ना ते नाही लागावे म्हणून. आणि मग मी तिथून पकडली माझी ट्रेन. आणि ही जी गर्दी आहे ना, जी पळती, ही AC ट्रेनसाठी. आणि AC ट्रेनसाठी ना लाईन लावावी लागते, म्हणून लोक खूप पळत जात होते. आणि माझी गाडी जशी मी पार्किंगमध्ये बघते ना की बाहेरच आहे, आतमध्ये नाही आहे, मी खूप खुश होते, कारण की आतमध्ये असल्यावर काढावी लागते. चला मग इथून मी निघाली गाडी घेऊन आणि मग गेली मी मिरची घ्यायला. मिरची ह्याच्यासाठी, कारण की घरी मिरची संपली होती आणि मला खायचा होता खिचडी भात, म्हणून मी येता मिरची घेतली, डिक्की लॉक केली आणि मग उतरली मी घरी जायला. आणि आजचा दिवस ना खूप छान गेला, कारण की एक तर मंगळवार पण होता आणि दुसरी गोष्ट आहे की थोडं वातावरण पण थंड थंड होतं. ती वेगळी गोष्ट आहे, पाऊस नाही येते. मग मी घरी जाऊन कापला कांदा राईससाठी, खिचडी भातसाठी, आणि मस्तपैकी कुकरमध्ये बनवला मी खिचडी भात. मला खिचडी भात खायची इच्छा होती, म्हणून मी खिचडी भात घेतला मस्त, त्याच्यासोबत कोथिंबीर वडी आणि मस्तपैकी हा वेलकम मूवी बघत फिनिश केलं. भेटू उद्याच्या ब्लॉग.